तर गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर पातळी सोडून टीका केल्याचं बघायला मिळतंय। पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झालाय असं म्हणतात पडळकर। महाराजांनी दिलेली तेजाची झळाळी पवारांमुळे हरवली। पवारांना राज्यावर सरंजामी लादायची आहे का असंही पडळकरांनी प्रश्न विचारला। पवारांच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय। 50-60 वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती। त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती या एकट्या पवारांच्या मुळे हरवली आहे। पवारांचा जो महाराष्ट्रामध्ये शासनकाळ होता तो शासनकाळामध्ये इतिहासाची काळी कुट्ट पानं होती। आज इतका आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर तो बदलवून पवारांना महाराष्ट्रामध्ये जातीयवाद निर्माण करायचा आहे का? पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? पवारांना या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये झुंजवून महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती डिस्टर्ब करायची आहे का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आता आपल्या सोबत आहेत। महेश तपासे जी पडळकरांचे वक्तव्य आपण ऐकलं असेल, त्यातली भाषा आपण ऐकली असेल, आपली पहिली प्रतिक्रिया, पक्षाची प्रतिक्रिया काय याबद्दल? महेशजी, आवाज पोहोचतोय माझा? हो, येतोय। काही लोक भारतीय जनता पार्टीचं बिस्कुट खाऊन नुसतंच भुंकत असतात। त्यांना पुरोगामी काय, पुरोगामी विचार काय हे माहिती नाही। मला माझे मित्र सन्माननीय पडळकर साहेबांनी एवढंच विचारायचं आहे की धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो बोलले होते, अजूनपर्यंत का दिली नाही? आता तुम्ही तर आमदार पण झाला, तुम्ही भाजपच्या वतीने किल्ला पण लढवत आहेत, तर का देवेंद्र फडणवीसच्या बंगल्याच्या समोर तुम्ही मोर्चा काढत नाही? तिकडे जाऊन तुम्ही त्याला धनगर समाजाला आरक्षणाची मागणी करत नाही? हा पहिला प्रश्न आहे। आणि पवार साहेबांना कॅन्सर झालेला आहे, त्याच्यावर अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं, एवढ्या खालच्या पद्धतीचं वक्तव्य फक्त पडळकरच करू शकतात, दुसरा कुठलाही नेता करू शकत नाही। धन्य ती भारतीय जनता पार्टी की पडळकर साहेबांना त्यांनी उरावर घेतलं आणि आता विधान परिषदेची आमदारकी दिली आहे। महेशजी, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा महाराजांनी दिलेली तेजाची झळाळी पवारांमुळेच हरवली असं म्हणतात पडळकर, आणि राज्यावर सरंजामी लादायची आहे का पवारांना, असाही प्रश्न पडळकरांनी विचारला, ज्यावर आता राष्ट्रवादीने एकूणातच या प्रतिक्रियेबद्दल, भाषेबद्दल आक्षेप घेतलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।